भाग्य व कर्माची शुभ स्थिती केवळ सांभाळा मनस्थिती. या जगात शिंपल्यासारखी लोक खूप कमी असतात, जे इतरांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाही. ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मीन राशीचे स्वामी गुरुदेव कुटुंब स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींची विशेष काळजी घेणं, त्यांना काय हवं काय नको हे बघणं, त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत राहणं हा विषय या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात विकसित होईल. सोबतच राशीत आलेला राहू हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसं आपल्याला माहीतच आहे की राहू म्हणजे अटॅचमेंट होय. असा राहू जेव्हा पत्रिकेच्या प्रथम स्थानात येतो तेव्हा तो कुठेतरी इगो वाढवतो. मीन जातक हे अत्यंत संवेदनशील व सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात. मात्र राशीत आलेला राहू याच्या विरुद्ध प्रभाव तुम्हाला देणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही आपल्या स्वभावाच्या बाबतीत, आपल्या विचारांच्या बाबतीत, आपल्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अत्यंत सावध राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण राशी स्वामी गुरुदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे धनाच्या अनेक संधी निर्माण होणं, कुटुंबात वृद्धी घडून येणं, वाणीमध्ये प्रगल्भता येणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत. गावातील समाजातील लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवाल, त्यांना योग्य मार्गदर्शन कराल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेव या काळात स्वराशीत मात्र तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे. म्हणजे एखादं कार्य तुम्ही कराल, त्याची योजना आखाल आणि स्वतःच त्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण कराल. म्हणजे एखादं छानसं नियोजन कराल की हे कार्य आपल्याला करायचं आहे, मात्र जेव्हा प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल. हे कार्य करावं की करू नये, आज करावं की उद्या करावं या विचारात तुम्ही राहाल. त्यामुळे तुमचं कार्य लांबणीवर पडेल. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अत्यंत सावध राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. कारण तुमच्यासाठी त्या दृष्टीने शुभयोग या काळात निर्माण होत आहेत. वास्तूचं नूतनीकरण तुम्ही करू शकता. आधी तुम्ही वास्तूचं नियोजन केलं असेल तर या काळात वास्तू देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाहन घेऊन कुटुंबासह फिरायला जाणं हा विभाग देखील या महिन्यात घडताना दिसून येत आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. विशेषतः पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ज्याला आपण उच्च शिक्षण असं म्हणतो
ते शिक्षण घेणाऱ्या जातकांची या काळात दैदिप्यमान प्रगती घडून येईल. किंबहुना शिक्षण सुरू असताना पार्ट टाईम जॉब देखील आकर्षक पॅकेजचा मिळणं असा विभाग देखील तुमच्या बाबतीत घडून येणार आहे. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक, यशदायक, लाभदायक राहील, म्हणून त्याचा सदुपयोग करायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल. कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. मात्र खरोखरच गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये. तुमचे राशीस्वामी गुरुदेव अर्थत्रिकोण पूर्ण करीत असल्यामुळे अर्थलाभाच्या संधी प्राप्त होतील. बुधदेवांशी त्यांचा होणारा नवपंचम योग आणि पूर्ण होणारा अर्थत्रिकोण या बाबी तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरतील. विविध मार्गांनी तुमच्यासाठी पैशांची व्यवस्था होईल. त्यामुळे शक्यतोवर कर्ज न घेणं तुमच्यासाठी योग्य राहील. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर या काळात तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता वाढते. म्हणून त्या दृष्टीने देखील तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. त्याचा पुरेपूर उपयोग करायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. या दोन्ही आघाड्यांवर प्रगती घडून येणं, सकारात्मक कालखंड लाभणं, शुभ प्रभाव प्राप्त होणं असा विभाग मीन जातकांच्या बाबतीत घडून येत आहे. विशेषतः नोकरीमध्ये जे जातक पदोन्नतीची वाट बघत होते ती त्यांना या काळात अचानकपणे प्राप्त होईल. व्यवसायातून देखील लाभ प्राप्त होईल. मात्र या महिन्यात कितीही लाभ झाला तरी तुम्हाला समाधान काही प्राप्त होणार नाही. समाधान तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करून स्वतः मिळवावं लागेल, ही बाब लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात असणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय पत्रिकेत अर्थत्रिकोण पूर्ण होणं हा देखील अत्यंत मोठा शुभसंकेत आहे. असे अनेक शुभसंकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होत आहे. त्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडत आहे. त्यामुळे कर्म आणि धन या दोघांचा एक सुंदर समन्वय इथे घडून येईल. त्यातून तुमचे कर्म देखील सकारात्मक राहतील. सोबतच धनप्राप्ती देखील होईल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे लाभेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात मात्र आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. म्हणजे तुम्ही योग्य प्रमाणात खर्च करा, योग्य पद्धतीने जबाबदाऱ्या पूर्ण करा तर तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील. ज्या ज्यावेळी तुमच्या लाभस्थानात एखादा ग्रह येईल तेव्हा लाभाच्या संधी वाढत असतात आणि लाभेश व्ययात गेल्यास खर्चाचे योग वाढत असतात, जे या महिन्यात मीन जातकांच्या बाबतीत वाढणार आहे. म्हणून तुम्ही त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यायला हवी. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात शनिदेव आल्यामुळे तुमच्यासाठी 7.5चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. अनेक मीन जातक अशा काळात मानसिक स्थैर्य टिकवून ठेवू शकत नाही. वास्तविक पाहता अत्यंत सकारात्मक कालखंड असताना देखील व्ययस्थानात आलेले शनिदेव मानसिक स्थैर्य लाभू देत नाही, ज्यामुळे तुमच्यात संभ्रमितपणा निर्माण होतो आणि त्याचा तुम्हाला मानसिक, सामाजिक, आर्थिक आघाडीवर त्रास होताना दिसून येतो. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ
काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी 3, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 1, 11 आणि 19 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता मीन जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही हनुमान चालिसाचे पाठ करावे. श्री हनुमान चालिसाचे पाठ शनिदेवांच्या प्रकोपापासून मुक्ती देतात. म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहेत. आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.